नमस्कार. जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण आज बनवूया आलू पराठा. तर मी आलू पराठामध्येच 3 पराठे बनवणार आहे. एक पनीर पराठा, आलू पनीर पराठा, आलू पनीर चीज पराठा. हे तुम्हाला मी 3चं कॉम्बिनेशन दाखवणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. तर आपल्याला सर्वात पहिलं आलूचा मसाला तयार करायचा आहे. तर मी इथं उकडलेले 5 आलू घेतलेले आहेत. त्याला लागणारे कांदा आहे मोठ्या साईजचा एक, 10-12 कढीपत्त्याचे पानं आहेत आणि 10-12 मिरच्या आहेत आणि लसूण आहे एक गड्डी. तर आपल्याला घ्यायचं अर्धा चम्मच जिरा, अर्धा चम्मच मोहरी, चवीनुसार मीठ. तर आपण सर्वात पहिलं मसाला तयार करू. हे कुटून घ्यायचं आहे, तर मी याला कुटून घेते. तर आपलं कुटून झालेलं आहे लसूण आणि मिरची. याला मॅश करून घेते पहिलं. बटाटे मी पहिलेच उकडून घेतलेले आहेत. 4 शिट्ट्यामध्ये बटाटे उकडून झाले. तर मी इथं बटाटे मॅश करून घेतलेले आहेत. तर मी इथं पॅन ठेवला, ज्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यात टाकणार मोहरी अर्धा चम्मच, जिरा अर्धा चम्मच. तर आपली मोहरी तडतडली चांगली, आता आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्याच्यात मी 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत. कांदा, तर कांद्याला आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचं आहे. तर आपले पराठे खूप छान टेस्टी लागतात. तर आपल्याला आलूच्याच पराठ्यामध्ये पनीर पराठा पण बनवायचा आहे, चीज पनीर पराठा पण बनवायचा आहे. आपल्याला टाकून घ्यायची आहे मिरची आणि लसूण कुटल्याला. आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे आलू मॅश केलेले टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये कसं आहे, आलूचे तुकडे जर राहिले ना तर आपला पराठा फुटू शकतोय. तर चांगलं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. त्याच्यात एक पण आपल्याला आलूचा हे नाही पाहिजे तुकडा. व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. तर आपलं हे पराठ्याचं हे मिश्रण झालेलं आहे. याला आपण थंड करायला ठेवू. आपल्याला वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. मी बारीक कट करून घेतली. कोथिंबीर पण आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तर आपला आलूचा मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ. तर याच्यात टाकणार मी चवीपुरतं मीठ. तर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. तर आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मऊ चांगलं मळायचं आहे. आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. 5-6 मिनिटं आता हे असंच ठेवून द्यायचं आहे. तर हे आलूचा मसाला आहे. पनीर आहे 1 वाटी आणि मी चीज घेतलेला आहे. तर आपल्याला एवढ्याला लोई घ्यायच्या 2. तर मी सेम साईजच्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला याला छोटे छोटे लाटून घ्यायचे आहेत. दोन्ही सेम आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर आपला हे अशा प्रकारे बनवल्यास आपला पराठा फुटणार नाही. ते लाटून घेतलेलं आहे. तर पहिलं मी आलूचा पराठा बनवणार आहे. तर मी हे आलूचा मसाला घेतलेला आहे. तर आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे असं, आणि त्याच्यावर दुसरी चपाती ठेवायची आहे. हे आपल्याला त्याचे तोंड असे बंद करायचे आहेत. आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे केल्यास आपला पराठा बिलकुल फुटणार नाही. तर मी हे फुल भरलेलं आहे. चांगलं त्याचे तोंड असे बंद करायचे. तर आपल्याला हे हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे.
तर आपल्याला खूप हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. तर आपण हे किती पराठा आपण मोठा केला तरी फुटणार नाही, व्यवस्थित बनते. तर आपला आलूचा मसाला पूर्ण कडेपर्यंत भरलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि खूप छान झालेलं आहे. थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि पराठा. तर आपला हा एक आलू पराठा झालेला आहे. आता आपण पनीर पराठा बनवू. तर आपण याला आता पलटी मारून घेऊ. बघू शकता तुम्ही, खूप छान पराठा झालेला आहे. आपला पराठा कुठं पण असा फुटलेला नाहीये, खूप मस्त आणि एक एवढा टेस्टी लागते ना हे पराठा. तर मी याच्यावर 1 चम्मच तूप टाकून घेणार, याला पलटी मारणार. तर त्याच्यावर थोडंसं तूप लावणार वरती. खूप छान आपला पराठा झालेला आहे. मला आलू पराठा बघू शकता तुम्ही. त्याला पण मी असंच घेतलेला आहे. तर तुम्ही आताच बघितलात तर आपला पराठा बिलकुल फुटलेला नाही. तर 2 चम्मच पनीर घेतलेला आहे. त्याला आलूचा मसाला घ्यायचा आहे आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं त्यात मिरची टाकून घ्यायचं आहे, लाल तिखटवालं, चव येते. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर मी याचा पण एवढंच घेतलेला आहे मसाला. ते आपल्याला चांगलं असं फेलवायचं आहे. त्याच्यावर आपल्याला लाटलेली चपाती टाकायची आहे. बघू शकता तुम्ही, गच्च आहे भरलेला आहे मध्ये. तर आपल्याला हे याला पण चांगलं हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. तर आपला पनीर पराठा पण तयार झालेला आहे. त्याला पण मी टाकून घेतलेला आहे तव्यावर. तर हा पण पराठा खूप छान झालेला आहे. तर याला पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनं मी तूप लावून घेतलेलं आहे. आपण आता पलटी मारू. दोन्ही साईडनं आपले खूप छान पराठे भाजलेले आहेत. थोडंसं बटर टाकून घेते, आपल्याला आलूच्या पराठ्यावर पण टाकून घ्यायचं आहे. हा झाला आपला आलू पनीर पराठा. आलू पराठा मी पहिल्यानं बनवलेला आहे, त्याच्यावर बटर टाकायचं राहिलं होतं. तर याला पण आपण तसंच केलेलं आहे. तर आपण आता याच्यावर ठेवू आलू पनीर. त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चीज. तर मी हे 1 चम्मच चीज टाकून घेणार. तर मी पहिल्याने टाकलेला आहे आलू पनीर आणि त्याच्यावर मी 1-1.5 चम्मच मी इथं चीज टाकलेला आहे. तर परत आपल्याला हे आलू पनीरचं ठेवायचं आहे वरती आणि खाली मी चीज टाकलेला आहे. तर हा झाला आलू पनीर चीज पराठा. तर आपण तिन्ही पण सेम पराठे बनवलेले आहेत, पण थोडं आतमध्ये फिलिंग डिफरंट आहे, बघू शकता तुम्ही. तर मी आज तुम्हाला 3 प्रकारचे पराठे बनवून दाखवलेले आहेत. पहिला पराठा आपला आलूचा होता, दुसरा पराठा आपला आलू पनीरचा होता आणि हे तिसरा पराठा आपला आलू पनीर चीज पराठा.
हा पण आपल्याला तसं सेम भाजून घ्यायचं आहे. तर हा चीजचा आहे तो थोडा मेल्ट होणारच. बघू शकता तुम्ही खूप आपण याच्यात भरून भरून चीज टाकलेलं आहे. तर हा चीज मुळे थोडंसं आपला मेल्ट होणारच. तर हा पण आपला पराठा तयार झालेला आहे. तर हा आहे आपला चीज पराठा, आलू पनीर चीज पराठा. हा आहे आपला आलू पनीर पराठा आणि हा आहे आपला आलू पराठा. मी आज तुम्हाला 3 पराठे बनवून दाखवलेले आहेत. दही नाहीतर आपण ह्या टोमॅटो केचप सोबत पण आपण पराठा खाऊ शकतो. तर तुम्हाला माझे आजचे पराठे कसे वाटले तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. तर हा आहे आपला आलू पनीर पराठा. खूप भरभरून आहे याच्यामध्ये. तर हा आहे आलू चीज पनीर पराठा. आपला आलू पराठा खूप मस्त आणि खूप टेस्टी झालेला आहे. तर हे 3 पराठे तुम्ही नक्की ट्राय करा. एवढे मस्त लागतायत ना, भारी.